नमस्कार. सर्व लोणावळेकर नागरिक रसिक तसेच संगीत क्षेत्रातील रसिक, नाट्य क्षेत्रातील रसिक व चित्रपटातील रसिक प्रेक्षकांना आणि सर्व नागरिकांना मी राजेश मेहता म्युझिकर्सतर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मागील काही वर्षापासून मी लोणावळेमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मेहता म्युझिकर्सच्या मार्फत अनेक संगीत कार्यक्रमांचे आम्ही आयोजन केले होते. आणि हे करत असतानाच एक नवीन उपक्रम म्हणजे मराठी चित्रपटांचे प्रीमियर शोचे आयोजन हा एक नवीन उपक्रम मी काही दिवसांपासून लोणावळ्यामध्ये आम्ही सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत मागील काही महिन्यांमध्ये सुमारे 4 चित्रपटांचे या ठिकाणी आपण प्रदर्शन प्रीमियर शोच्या माध्यमातून केले आहे. आणि या सर्व चित्रपटांना लोणावळेकर नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. तर यामध्ये सर्वप्रथम नाच ग घुमा, त्याचप्रमाणे नंतर शक्तिमान, नंतर नवरा माझा नवसाचा आणि नुकताच परवा या ठिकाणी सादर झालेला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटांचा प्रीमियर शोचं आयोजन यशस्वीपणे करण्यामध्ये आम्हाला सर्व नागरिकांचा सहभाग आणि साथ लाभली. असेच सहकार्य यापुढे आपले मिळत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि भविष्यातही काही चांगले मराठी चित्रपट आपल्या इथे आणून त्यांचे प्रीमियर शो आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने मराठी चित्रपटांना चालना देणं आणि मराठी कलाकारांना वाव देणं हा यामागे आमचा सर्वप्रथम महत्त्वाचा आमचा उद्देश आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं अर्थार्जन करणं किंवा त्यामधून कुठल्याही प्रकारे अन्य त्यामधून आपला फायदा घेणं असा आमचा उद्देश कुठल्याही प्रकारचा नाही. आणि यामध्ये या प्रीमियर शोसाठी जे मला महत्त्वाचं सहकार्य आणि हे लाभतं आहे ते आपला आवाज आपली सखी याच्या निर्मात्या व संचालिका सौ संगीता तरडे यांनी यासाठी त्यांची मला बहुमोल आणि मोलाची मदत नेहमीच होत असते. त्याचप्रमाणे माझी पत्नी सौ उमा मेहता हिचे मला या सर्व उपक्रमामध्ये सहकार्य कायमच लाभते. आणि विशेष म्हणजे लोणावळ्यातील सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व कलाकार, माझे मित्र परिवार त्यांचे सहकार्य या उपक्रमात नेहमीच असते. तसेच ज्येष्ठ नागरिक संघ त्याचे श्री पांडुरंगजी तिखे आणि त्यांचे सर्व सहकारी हे अतिशय मोलाची मदत या सर्व उपक्रमामध्ये करत असतात. आणि याबद्दल मला खरंच अभिमान आणि आनंद वाटतो आहे असा उपक्रम करण्यामध्ये. आणि दुसरं विशेष म्हणजे परवा जो मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित झाला तर त्यासाठी इथे वैभव मांगले हे त्यातील चित्रपटातील कलाकार, त्याचप्रमाणे प्रणव रावराणे आणि गीतांजली कुलकर्णी हे कलाकार या ठिकाणी उपस्थित होते. आणि सांगण्याचा विशेष म्हणजे हे जे प्रीमियर शो या ठिकाणी आम्ही आयोजित करतो तर ते आयोजित करण्यामध्ये विशेष आकर्षण असं असतं की या चित्रपटांच्या प्रीमियर शोला आम्ही काही कलाकारांना, चित्रपटातील कलाकारांना या ठिकाणी बोलवून त्यांच्यासोबत सर्व प्रेक्षकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याची किंवा त्यांच्यासोबत वावरण्याची एक संधी आहे त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो. तुम्ही एक चांगले गायक कलाकार असे आहात हे सांगण्यात आले. तुमची गाणी पण छान असतात, तुम्ही गाणी चांगली गाताय. पण हा एक उपक्रम आज तुमच्या अंगी आहे आणि तुमचा जो आता हा चित्रपट दाखवण्याचा जो काय उपक्रम आहे थिएटरमध्ये लोकाग्रस्त तर त्याबाबत सर्वच लोणावळेकर खुश आहेतच. पण आता लोणावळेकरांची एक इच्छा आहे की पुढील आकर्षण तुमचं काय राहील, की कोणता पिक्चर तुम्ही आता लोणावळेकरांसाठी लोणावळ्याच्या सिनेब्लिस थिएटरमध्ये आणणार आहात? आता मागे काही 3-4 चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर मला थोडासा इथल्या रसिकांचा एक थोडक्यात म्हणतो ना आपण त्यांची चव किंवा टेस्ट त्याची थोडंसं अंदाज आलेला आहे. तर त्यानुसार काही चांगले चित्रपट जे लोकांना खरंच निखळ करमणूक किंवा मनोरंजन देतील आणि चांगले दिग्गज कलाकार असतील असे चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे. मध्यंतरी एक चित्रपट आला होता फुलवंती आणि त्यामध्ये प्रमुख भूमिका प्राजक्ता माळी यांची होती. आणि तो चित्रपट इथे आणण्याचा आमचा प्लॅन पूर्णपणे झाला होता, परंतु काही तारखा त्या ठिकाणी जुळल्या नाहीत थिएटरच्या वगैरे, तर त्यामुळे तो या ठिकाणी आम्ही प्रदर्शित करू शकलो नाही. परंतु भविष्यात चांगल्या कलाकारांना इथे लोणावळ्यामध्ये आणून आपल्यासमोर त्यांना चित्रपट त्यांचे सादर करण्याचा आमचा निश्चित प्रयत्न राहील. धन्यवाद.